रत्नागिरीत लाडकी बहीण योजनेचे बॅनर झळकले। बॅनरवर महायुतीच्या तीनही नेत्यांचे फोटो आहेत, तर नारायण राणे, उदय सामंत, योगेश कदम, आमदार शेखर निकम यांचे फोटो या बॅनरवर पाहायला मिळतात। महायुती सरकारचं पाऊल हे क्रांतिकारी पर्वाची चाहूल अशा आशयाचे बॅनर या ठिकाणी लावण्यात आले। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज रत्नागिरी दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यासाठी आता रत्नागिरीमध्ये ठिकठिकाणी बॅनरबाजी झालेली दिसून येत आहे। महायुती सरकारचे पाऊल क्रांतिकारी पर्वाची चाहूल अशा आशयाचे बॅनर या ठिकाणी रत्नागिरीच्या ठिकठिकाणी नाक्यानाक्यावर लावलेले दिसून येत आहेत। आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी रत्नागिरी दौऱ्यावर आहेत। त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, त्याच पद्धतीने उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार नारायण राणे, आमदार योगेश कदम, आमदार शेखर निकम यांची उपस्थिती असणार आहे। या कार्यक्रमाच्या सभास्थळी जाणाऱ्या मार्गावर ही ठिकठिकाणी बॅनरबाजी झालेली दिसून येत आहे। महायुती सरकारच्या या लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी आणि त्या कार्यक्रमाच्या एकंदरीतच आज हा कार्यक्रम कोकणामध्ये होतोय आणि या कोकणामधील होणाऱ्या कार्यक्रमासाठी ही जय्यत तयारी महायुतीच्या प्रशासनाकडून केली जात आहे। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी।